नमस्कार मंडळी. नमस्कार. सकाळचे 9 वाजले पहा. आता समू कालच्या पेक्षा बरी आहे. आज सर्दी वगैरे कमी झाली थोडी. काय तर समूला बरं आहे आता. थोडीशी खरखर आहे. बारीक तोंड झालं तिचं. सुकून गेली सर्दीना तापाना. तर आता फक्त थोडी थोडी सर्दी आहे. खरखर खरखर आहे. ताप बिलकुल नाही. ताप वगैरे नाही. हाय ना बाई. काल तर हसलीच नाही ती. काल हसतच नव्हती. पण आता बी थोडा हात आहे ना असा गरम लागतोय थोडासा. कोमट आहे तिचा हात जरसा. आणि आज आम्ही जालन्याला जाणार आहे. आता आम्ही जायला नाही पाहिजे कारण स्वामिनीची तब्येत बरोबर नाही. मग आम्ही काय करणार आहे, उभे उभे जाणार आहे आणि येणार आहे लगेच परत. अविनाश उगले म्हणून रील स्टार आहे. त्यांच्या हॉटेलची ओपनिंग आहे. तर त्यांच्या हॉटेलच्या ओपनिंगला जाणार आहे. ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत दाखवतो. पण एक व्हिडिओ हा जो आहे तर आता छोटासा बनवून टाकतोय. कारण कालच्या व्हिडिओला कमेंट आल्या बऱ्याच ताईच्या की समूची तब्येत कशी आहे काय आहे. तर मग हा एक व्हिडिओ म्हणलं टाकून देऊ लगेच. ओ नो नो. खेळती बर का आता चांगली. नाही खेळतीये कारण की काल आहे ना एका ठिकाणीच पडलेली होती. खेळत नव्हती. मला उचलून घ्या बस बाकी काहीच नाही. हा आणि टोपर चेंज कर ना. यानं काय थंडी जात असेल तिला. मस्त टोपर घ्यायचं जाड. ते रात्रीचे लय गरमतो ना मग परत. यांनी कसं जास्त गरमत नाही आणि जास्त थंडी वाजत नाही. हा आणि काल आपली फरशी बसवली ना ती दाखवतो तुम्हाला. हा दाखव. चाल तिकडे. चल बेटा समोर. सोन्याचा चालू आहे पहा अभ्यास. सोने बी येणार आहे आमच्या संग जालन्याला. इकडं देवपूजा वगैरे झालेली आहे. सोन्यानं केली का ग? मीच करतो बाप्पा. आपली पूजा सोनूकडेच आहे. हा शाळेत जरी गेला तरी तोच करतो. घरी असला तरी तोच करतो. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि स्वयंपाक नाही करणं का आज? आज आता पुरताच करायचा आहे स्वयंपाक. आणि आपल्याला पोहेच करते. नाश्त्याला पोहे आम्हाला. आणि दुपारी आम्ही तिकडे जेवण करू ना. तर त्याच्यामुळं स्वयंपाक काही करत नाही. तर मायपुरता करणार आहे फक्त. हो. चला फरशी दाखवत तुम्हाला एकदा. तर पाठीमागच्या ज्या 2 खोल्या आहे त्याची फरशी बसवली पहा. बघू शकता ही अशी दिसू राहिली. याच्याहून चालायचं सांगेल नाही मिस्त्री ना. पण तुम्हाला दाखवण्यासाठी चालतो थोडस. ही किचन रूम आहे आपली. ही त्याच्यातली फरशी. आज वाड्यातली फरशी बसवणार आहे या. तर इथं लोक आलं पहा फरशीचं काम. अजून काही नाही. आता मी पोहे ते करते आपल्याला नाश्त्याला. आणि समू खेळती खाली. पिल्लू ए पिल्लू. समू काय बाई तू बोला ना कोण नाही हसा ना कोण नाही. हसती ग पण बारीक तोंड झालं. केवढाले मोठाले डोळे मायली अकराची या. इतकू झाले. तर चला मग आम्ही मोठा ब्लॉग टाकू. याच्यानंतरचा आता बाहेर फिरायला जाणार आहे. आणि शूटिंग घ्यायला सोने बी संग येणार आहे ना भाऊ तू. तर मस्त ब्लॉग घेऊ. तिथं आम्हाला बरेच क्रिएटर रील स्टार वगैरे भेटन. तुम्हाला बी दाखवू व्हिडिओमध्ये. तर हा एक छोटासा ब्लॉग याच्यासाठी टाकला की समूची तब्येत चांगली आहे बुवा आता. आहे का नाही. तिला वाफ देणं वगैरे चालू आहे. तिला टॉनिकची बॉटल आणली आता मस्त गुबगुबीत व्हावं म्हणून. आम्ही तिला काहीच देत नव्हतो ना. घुटीने दिलेली काही नाही तिला. काही नाही. फक्त जे आईचं दूध पिती त्याच्यावरच होती ती. आणि महिना 15 दिवसात थोडी खरखर सर्दी जाणवायला लागली की ड्रॉप द्यायचो. तिला पोटाचा त्रास नव्हता कधी काही नाही. सुरुवातीलाच होता तो. नंतर नाही आला. तर आज मस्त टकामका पाहू राहिली लाईटाकडं कशाकडं. आता म्हटलं पोता ओढती कानातली ओढती. नाही आज मला असं वाटलं कालपेक्षा चांगली म्हणून. बरं वाटतंय तिला. बरी ना आज. नाही तर काल कसं थोडं पलटन लगेच रडायला लागत होती. डोळ्यातून पाणी बोललं तरी रडत होती. आज डोळ्यातून पाणी नाही ना तिच्या बघा ना. नाही किती मोठा फरक पडला मग. आणि तेव्हा खेळणं चालूच आहे तिचं. शांत नाही बसू शकत ती. समू नाही ना बेटा.
काल एका संभाजीनगरच्या तेच फोन आला होता, त्या बेबी का मुजबाऱ्याकडे राहत्या मग बरं. हा, तर त्यांनी फोन केला होता स्वामिनीची तब्येत विचारण्यासाठी. तर त्यांना पण यायचं स्वामिनीला भेटायला. तर या म्हटलं कधी पण येऊ शकता तुम्ही. हा, एक आपली फरशीगिरची बसून झाली एकदा की या आरामशीर. काय होतं काल बी आता लय मोठे पाहुणे आलते आहे ना, काल ते 7-8 जण होते. हा, तर बसायला जागाच नव्हती घरामध्ये. आणि आपल्याला आता हे 2-3 दिवसामध्ये ताई हे सगळं सामान पुढे शिफ्ट बी करायचंय. इथली फरशी बसवायची आहे ना, त्याच्यामुळे ते किचन वाटा काढायचा आहे. सगळं हे जे दरवाजे आहे ना, तर यायला सिमेंटी चौकट आहे बसवलेले. आता हे पा, ही जे आहे ना सिमेंटी चौकट आहे, तर तिनं भीतीला सोडून दिलं भेगा पडद्यामध्ये मध्ये. हा, तर ह्या चौकटी काढून टाकायच्या आहे. दोन्ही दरवाजाच्या ह्या पाय तुटलंय, सगळं तुटलेलं आहे. आम्ही एवढ्या दिवसाचं दाखवलं नव्हतं कारण चोरायच्या भीतीनं व्हिडिओत पाहायचं. ह्या पाय सगळं तुटलेलं आहे. ह्या आल्लाद दरवाजा आहे, आम्ही त्याला जपून वापरत होतो. तर हे सगळं काढून फेकणार आहे आणि तिथं ते ग्रेनाइट बसवणारे. हा, ते ग्रेनाइट. हा, आणि दरवाजे व्यवस्थित करणारे सगळे. काय समू, काय आज गावाला जायचं आपल्याला? भुर्र भुर्र जायचं आज. शांत नाही बसत पा. नाही शांत नाही ती. मी म्हणलं नाही का कानातले पोत घालास का, मी ओढते डायरेक्ट माझी कान. हा, ओ शांत बस. तर एकदा माय काय करू राहिली ते दाखवत तुम्हाला. मा, कोणाचं आलं ये हाड. माय कुठे गेली काय माहीत. तर कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं तुम्हाला की आम्हाला इथं हॉटेल टाकायची आहे. बघून घ्या, ही अशी जागा आहे. जुनं घर होतं आमचं इथं. तर एक ताई म्हणली की हॉटेल तर रोडवर पाहिजे. बरोबर आहे, रोडच्या बाजूला पाहिजे हॉटेल. पण आमच्याकडं जे जेवायला येणार आहे ते व्हिडिओ पाहून येणार आहे. तर मग हा रोड आहे इकडं, हा रोड आहे पा इकडं, आणि एक 200 मीटरवर आहे मध्ये. तर आपल्याकडं जे जेवायला येणार आहे मंडळी ते व्हिडिओ बघून येणार आहे. त्याच्यामुळं त्याचा काही परिणाम होणार नाही. तर अजून आमचं निश्चित नाही हॉटेल टाकावं का दुसरं काही टाकावं, कारण हॉटेल चालवणं लय अवघड राहतं. तर बघू आता काय होतं. तर मा, कुठे तू? आंघोळ करू राहिली काय? काय करू राहिली? धुणं धुरायले. झालं नाही धुणं? नाही ना, आताच लागले तो आला. बर बर बर, धुई मग. हा, ठीक आहे. तर माय धुऊ राहिली पाय धुणं. आणि सोनूची मम्मी जे आहे तर स्वामिनीलाच सांभाळू राहिली, कारण थोडी आजारी इथं, तिच्याकडे लक्ष देणं पडतं. तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपून टाकू. चला, धन्यवाद, बाय.